राज्यातील काही भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे अनधिकृत ठिकाणी बसवून सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। जरांगे यांनी सांगितले की पुतळ्यांच्या बाजूला त्यांच्या फोटो किंवा बॅनर लावला जात असल्याचं पाहून ते जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। जरांगे पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की कुणीही अधिकृत परवानगीशिवाय पुतळे बसवू नयेत आणि योग्य जागा खरेदी करून छत्रपती शिवाजी महाराज तसंच संभाजी महाराजांचे पुतळे उभारावेत। तसंच जैन मुनी निलेश चंद यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की कोणताही समाजविरोधी संदेश देणाऱ्या व्यक्तींवर आवश्यक ती कारवाई होणं गरजेचं आहे। यावेळी जरांगे पाटील यांनी अंजन गावातील वाद मिटल्यामुळे त्या भागात जाण्याचा कार्यक्रम रद्द असल्याचंही स्पष्ट केलं। नाही ते बाकीचं ठीक आहे, परंतु हे मुनीन फिनीन हे काय करायला लागलेत, विनाकारण जैन बांधवात मराठा बांधवात तेढ निर्माण करायला लागलेत विनाकारण। कारण यांनीच महाराणी ताराराणी साहेबांबद्दल सुद्धा वाईट वक्तव्य केलं। हे असले हरामखोर लोक आहेत ना, हे यांचे रक्त भेसळ आहेत, हे सडलेल्या रक्ताचे लोक आहेत। हे मुनी असूच शकत नाहीत, हे मुनीरभाई झाले आता। हे आता मुनीरभाई झालेत, निजामभाई मुनीरभाई आहेत ना, हे मुनीरभाई झालेत आता। हे धर्मगुरू असूच शकत नाहीत, कारण जे ज्यांना बोलताना तारतम्यच नाही आहे, माजल्यासारखं बोलायचं। आणि जैन बांधव हे सामान्य चांगला माणूस आहे, तो समाज चांगला आहे, मराठ्यांचं त्याचं चांगलं आहे, मारवाडी समाज त्यांचं चांगलं आहे। हे विनाकारण वाद उफळून देणार आहेत। आता हे मुनीरभाई येत नाही, हे आता मुनी नाहीत, आता हे ऋषी फिशी नाहीत, आता हे 100% मुनीरभाई आहेत। आता हे पायदाशी रक्त तिकडचं आहे, हे गडूळ रक्त विनाकारण इकडं वाद निर्माण करणारे। माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं, यांना लाववर घाला बरं का तुम्ही लवकर। मराठ्यांचे पोटे जर बिघडले ना तर असं फटकी त्यांना धरून मग आता शेवटी आमच्या दैवतावरती हे जर असं ताराराणी साहेबांबद्दल असं काय बोलत असतील तर आम्ही सहन नाही करणार, आम्ही विचार नाही करणार परिणाम काय होणार आहेत। यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांच्या तोंड लवकर बंद करा। आणि जैन बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही चांगले लोक आहेत, तुम्ही ह्या मुनींचे कानं उपटा, यांना सांगा नीट राहा म्हणून। तुम्ही समाजाला संस्कार द्यायचं काम करा। तुम्ही मराठ्यात आणि जैन बांधवात मारवाडी बांधवात वाद लावायचं काम करू नका। नसता आम्ही जितकं संयमाने आहेत ना, तुमचा काही गैरसमज असताना आम्ही संयमाने आहेत। तुम्ही लय बेकार दिवसाला सामोरं जावं लागत तुम्हाला। एकदा जर आम्ही सरकलं ना आमचं, तर आम्ही मागं पुढं मग बघणार नाहीत। मराठ्याला रस्त्यावर उतरायची वेळ सरकारनं येऊ देऊ नका, यांना थांबवा। ह्या मुनीरभाईला लवकर थांबवा, नसता मुनीरभाईचं कानपाड फुटल। हो, आम्ही राजांवरती आल्याच्या नंतर सहन नाही करणार, मग सहन नाही करणार। जे परिणाम भोगायची वेळ येईल ते भोगू, पण यांना मग नीटच करू आम्ही।